आज मला तुम्हाला डीमॅट रिलेटेड आलेल्या 2 बातम्या तुमच्याशी शेअर करायच्या आहेत. की बऱ्याच वेळा खूप यंग जनरेशन किंवा बरेच जण कुणीतरी सांगितलं म्हणून डीमॅट अकाउंट खोलतात आणि ह्यानी सांगितलं त्यांनी सांगितलं आणि डीमॅट अकाउंट खोलतात, पण पुढं काही त्याच्यावर फारसं एखाद्या वेळी सुरुवातीला काही ट्रेडिंगही करतात, पण त्यानंतर त्यांना लक्षात येतं ह्यातनं काही फायदा नाही आणि ते बंद करून टाकतात, म्हणजे वापरायचं बंद करतात, पण ते डीमॅट क्लोज करत नाहीत. पण त्यांनी डीमॅट न क्लोज करण्याचा परिणाम असा होतो की माझ्याकडं आज एक क्लायंट आला आणि त्यांनी मला म्हटला की माझे हे 2 डीमॅट अकाउंट NSDLच्या स्टेटमेंटमध्ये दिसत आहेत, तर काय करायचं. मी म्हटलं ते क्लोज करून टाक, नाही तर उगीच कारण असताना पेनल्टी बसेल. आणि मग त्यांनी ते क्लोज करायला गेला, तर ज्यावेळी तो क्लोज करायला गेला त्यावेळी त्यांनी त्या कंपनीला सांगितलं की माझं हे अकाउंट क्लोज करायचं आहे. त्यावेळी त्यांनी सांगितलं की तुम्ही 3-4 वर्ष वापरलं जरी नसलं तर त्याचा ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस म्हणून ₹360 दरवर्षीचे असे मिळून 4-5 हजार रुपये त्यांनी भरायला सांगितले. आणि मग त्यावेळी त्याचे डोळे उघडले आणि आता काय करायचा हा प्रश्न त्याचा आला. म्हणजेच थोडक्यात काय की जे अनवॉन्टेड अकाउंट्स आहेत तुमचे डीमॅटचे, तर तुम्ही ते क्लोज करून टाकले पाहिजेत ॲज सून ॲज पॉसिबल. नाहीतर कारण नसताना तुम्हाला ती पेनल्टी किंवा ते न वापरताही त्याचा ॲन्युअल मेंटेनन्स चार्ज मात्र चालू राहू शकतो आणि त्यामुळे ते एक केलं पाहिजे. आता दुसरा एक महत्त्वाची डीमॅट रिलेटेडचीच बातमी ती ही आहे की अवधूत साठेंचं नाव आपण सारखं ऐकतो आणि त्यांच्या जाहिराती बऱ्याच जणांनी यूट्यूबवर आणि बऱ्याच ठिकाणी ऐकल्या असतील आणि त्यांची ॲडव्हर्टाइजमेंटच ही असायची की आम्ही ट्रेडिंगमधनं लोकांना इतके पैसे वगैरे कमवून दिले वगैरे वगैरे. तर याच्या रिलेटेड आज सेबीनी एक मोठा निर्णय घेतला आहे. सेबीनी त्यांच्या विरुद्ध एक इंटरमिजिएट ॲक्शन घेतली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की 500 करोड रुपयासाठीचं चुकीचं ट्रेडिंग किंवा चुकीची इन्फॉर्मेशन मिससेलिंग मिसलिडिंग केलं गेलेलं आहे त्यांचे जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी. कारण ते म्हणायचे की आम्ही डायरेक्ट लाईव्ह डेमो दाखवतो वगैरे आणि ते डायरेक्ट लाईव्ह डेमो दाखवायचे, पण ॲक्च्युअल तो लाईव्ह डेमो नसायचा, तो रेकॉर्डेडच असायचा आणि ते दाखवताना मात्र म्हणायचे की हे बघा हे आपण लाईव्ह दाखवतोय. अशा पद्धतीने काही ते प्रोसेस होत होती आणि हे फ्रॉडंट ॲक्ट होती असं सेबीचं म्हणणं आहे. आणि त्याच्यामुळं बऱ्याच डिसिप्लिनरी ॲक्शन्स त्यांच्यावर घेतले गेलेले आहेत आणि त्यांना आत्तापासून जाहिरात करण्यापासून रोखलेलं आहे, त्यांना ट्युशन घेण्यापासून रोखलेलं आहे आणि बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये घडलेल्या आहेत. तर थोडक्यात काय मला सांगायचं आहे की हे जे काही यूट्यूब इन्फ्लुएन्सर आहेत किंवा यूट्यूबवरनं की ट्रेडिंग करा, असं करा, हे करा, ते करा आणि आम्ही तुम्हाला एवढे पैसे कमवून देऊ वगैरे वगैरे, हे जे काही सांगतायत ते प्रत्येक वेळी सत्य असतंच असं नाही. तर मोस्ट ऑफ ट्रेडिंगमध्ये सेबीचाच एक डाटा आहे, तो सांगतो की 10 पैकी 9 जण फ्युचर ऑप्शनमध्ये पैसे गमावतात. तीच गोष्ट 10 पैकी 7 जण ट्रेडिंगमध्ये पैसे गमावतात. फ्युचर ऑप्शन जास्त रिस्की आणि ट्रेडिंग त्याच्यापेक्षा थोडंसं कमी रिस्की, पण तरी सुद्धा 7 जण त्यात लॉस करतात स्वतःचा. हे नीट लक्षात घेणं गरजेचं आहे आणि जर ते तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही नीट लक्षात घ्या की तुम्हाला काही झालं तरी ट्रेडिंग हे करणं म्हणजे जस्ट लाईक जुगारच आहे. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करताय शेअर मार्केटमध्ये म्युच्युअल फंडा थ्रू, त्यावेळीच तुम्हाला त्याचा आउटपुट चांगला मिळू शकतो आणि तिथं तुम्हाला एक व्यवस्थित गायडर असतो, त्याचबरोबर तो फंड मॅनेजर असतो आणि तो हे सगळं करत असतो. आपण कुठंतरी 2-4 तासाचा एखादा क्लास घेऊन 2-4 तासाचं काहीतरी शिकून ट्रेडिंग करू आणि त्याच्यासाठी डीमॅट अकाउंट खोलू वगैरे, हे सगळं जे काही तुम्ही करत असाल तर त्याच्यातनं ॲजच तसा आउटपुट निघणार नाही. ह्याचं नक्की लक्ष देणं गरजेचं आहे. आणि जर तुमचे कुणाचे डीमॅट्स असतील काढलेले तर नीट बघा, ते वापरत नसाल तुम्ही तर ते लगेच क्लोज करा, नाही तर त्याचा ॲन्युअल चार्जेस मात्र तुमचे चालू राहणार आहेत, हे नीट लक्षात घ्या. थँक्यू.